तुमच्या हास्याचं सांगून दरवर्षी दर सालाबारप्रमाणे पालखीच्या स्वागतासाठी आम्ही इतर उपस्थित असतो. जिल्ह्यातले सर्व प्रशासकीय अधिकारी असतील, लोकप्रतिनिधी असतील, आजूबाजूचे गावचे सर्व सरपंच मंडळी, कार्यकर्ते, ते सगळे मोठ्या भक्तिभावाने दिंडीतल्या लोकांचं आणि पालखीचं स्वागत करण्यासाठी इथं श्रद्धापूर्वक उपस्थित असतात. त्याप्रमाणे आज आम्ही इथे उपस्थित राहिलो आणि गजानन महाराजांचं पालखीचं स्वागत करण्याचं भाग्य आम्हाला मिळालं. काय मागितलं बोलू तर द्या हो. वर्ष निवडणुकीचं गजानन महाराजांकडे मागायची काय आवश्यकता नाही, ते नेहमीच आम्हाला आशीर्वाद देत आलेले आहेत. त्यामुळे या भक्तांना काय पाहिजे त्यांना कळतंय आणि ते आशीर्वाद निश्चितपणे देतील, आम्हाला त्याच्याबद्दल शंका नाहीये. त्यांच्या आशीर्वादानं तर आजपर्यंत इथपर्यंत आपलं वाटचाल चालू आहे. पक्षाचे वरिष्ठ नेते हे आपल्याच घरातील एकाला द्यायच्या मानसिकतेत कोणाला देतील तो बाब सृष्टीचा आहे, त्यांचा निर्णय तो आहे. शेवटी जे निर्णय होते शिरसावर म्हणून काम करावं लागेल सगळ्यांना. गजानन महाराजांकडे असं मागणी केली का यंदाची वारी जी आहे महाविकासाकडे सत्तेची वेळ नाही, ते गजानन महाराजांनी अगोदरच आशीर्वाद दिले लोकसभेमध्ये. व्यक्ती जेव्हा सीट निवडून आले खासदारकीचे तेव्हाच गजानन महाराजांचा आशीर्वाद आणि पंढरपूरच्या विठ्ठलांचा आशीर्वाद मिळालेला की यावेळी महाराष्ट्रामध्ये आघाडी सरकार 101 नाही 1001% येणार, त्याच्याबद्दल काही संशय नाही. ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी. आघाडी सरकार 101. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.